नमस्कार, मी प्रमिला जांभरे। आज आहे माघवारी। माघवारी निमित्त आपण आज बनवूया शाबू आणि भगरीचं मस्तपैकी धपाटे किंवा थालीपीठ तुम्ही त्याला म्हणू शकता। तर शाबू भगर जर भिजलं नसतं, अचानक काय खावं असं जर वाटलं तर मस्तपैकी आपण ह्याचं धपाटे बनवूया। तर ही शाबू मी भाजून घेतलेला आहे आणि भगर पण भाजलेली आहे। तर आपण शाबू आणि भगर दोन्ही एकत्र करून बारीक असं दळून घेणार आहोत। तर इथं मिक्सरच्या भांड्यामध्ये मी शाबू टाकून घेतलेला आहे। तर 1 प्लेट शाबू आहे, अर्धी प्लेट भगर आहे। तर ह्याची आता बारीक अशी आपल्याला पावडर करून घ्यायची आहे। तर बघा, शाबू भगरची बारीक अशी पावडर करून घेतली। तर ह्याला चाळायची अजिबात काही गरज नाही। तर आता ही मी एका ताटामध्ये ओतून घेते। तर ह्या पिठात मी टाकते चवीनुसार मीठ। इथं मी हिरवी मिरची बारीक करून घेतली। मग आपण तिखट किती खातो त्याच्या आवडीनुसार मिरची टाकायची। तर 1 चमचा भरून मिरची टाकले। थोडंसं शेंगाचं कूट घेतलेलं आहे। इथं मी 2 ककड्या घेतलेल्या आहेत। तर ही ककडी मी स्वच्छ धुवून घेतलेली आहे। आपण ह्याला हे मागचं देठ काढूया निब्बर। तर आता ही ककडी मी धुवून पुसून घेतलेली आहे स्वच्छ, आणि किसणी पण धुवून पुसून घेतलेली आहे। तर आता ह्याच्यात मी न पाणी वतता ककडी किसून घालणार आहे। तर 1 ककडी संपत आली, अजून 1 ककडी मी ह्यात किसून घालणार आहे। तर इथं 2 ककड्या मी किसून घेतल्या त्या। आपण ह्यात पाण्याचा वापर करायचा नाही, का तर ककडीतच भरपूर पाणी असते। ह्या ककडीच्या ह्याच्यातच आपल्याला हे पीठ सगळं शाबू भगरीचं तिंबून घ्यायचं आहे। अजिबात ह्याला पाणी लागत नाही, ह्याला ओलसर भरपूर असते। तर बघा, न पाणी वतता असा गोळा झालेला आहे। तर आपल्याला धपाटे करण्यासाठी थोडंसं पातळ करावं लागणार आहे। तर मी थोडंसं पाणी टाकून आता पातळ करून घेते गोळा। हे शाबू भगरीचं पीठ आहे, त्याच्यामुळे ह्याला अजिबात चिकटपणा नाही। ज्यावेळेस आपण गव्हाचं ज्वारीचं पीठ घेतो त्याला चिकटपणा येते, आणि त्याला पाण्याची तर अजिबातच गरज लागत नाही। ही पीठ कोरडं कोरडं पडतंय म्हणून ह्याला पाणी लागते थोडं। तर इथे मी सुती कापड घेतले आणि किचनवर ठेवले। किचन स्वच्छ धुवून घेतलेलं आहे। तर ह्याच्यात तर इथं मी 1 गोळा घेतलाय। ही पीठ चिरतंयच, आपण थोडं थोडं ह्याला ही करूया आणि धपाटं थापटून घेऊया। तर इथं बघा, मी छोटंसं धपाटं थापटून घेतलंय। मध्ये एक येस पाडते म्हणजे सगळीकडनं शिजलं जात आहे। तर इथे एका वाटीमध्ये मी तेल घेतलंय। थोडंसं तेल तव्याला लावून घेते अगोदर। आणि थोडंसं तेल या धपाट्यावर पण टाकते, का तर सुरुवातीचा धपाटा आहे आणि चिटकलं जात आहे। तुम्ही म्हणसाल की तेल किती वापर केलेला आहे। तर इथं मी लोखंडी तव्याचा वापर केलेला आहे। लोखंडी तव्यावर छान असं आपल्याला दोन्ही साईडने आता धपाटं भाजून घ्यायचं आहे। त्याच प्रकारे इथं पण मी खाली दुसरं धपाटं थापटून घेते। तर सुरुवातीला थोडंसं पाणी टाकायचं आहे। तर आता ह्या धपाट्याला मी पलटी करते। एक साईड छान अशी भाजली, आता दुसरी पण साईड आपल्याला तशीच भाजून घ्यायची। तर बघा, दोन्ही साईडने छान असं धपाटा भाजून घेतलेला आहे। गॅस फुल करायचं नाही, गॅस फुल केला तर भाजल्यासारखं दिसते पण कच्चं राहते। तर एकदम छान असं कुरकुरीत धपाटे मी बनवले। त्याच प्रकारे आता दुसरी पण धपाटे मी तशीच बनवून घेते। तर बघा, कमी गॅसवर छान असतं मस्तपैकी मी खरपूस कलरची तर अशा प्रकारे मस्तपैकी मी ककडीचे धपाटे बनवून घेतलेत। इथं दह्याचे वाटे ठेवले दह्यासोबत खाण्यासाठी। मस्तपैकी आज माघवारी निमित्त मी ककडीचे धपाटे, तुम्ही जर कधी केले नसेल तर करून नक्कीच बघा। माझा व्हिडिओ आवडला तर नक्कीच लाईक करा, सबस्क्राईब करा।